स्वर्ग कुठे आहे हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी यावं कोकणात. कोकण आठवले की समोर उभे राहतात उंच उंच डोंगर, हिरवीगार झाडे, पसरलेला अथांग समुद्र आणि त्याचे किनारे. कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्न. अथांग पाण्याने भरून वाहणाऱ्या तिथल्या नद्या आणि त्यावर बांधलेले उंच उंच पूल. आपल्याला सुट्टी मिळाली की जावेसे वाटते कोकणात. तसेच दरवर्षी लाखो पर्यटक कोकणात दाखल होतात. कोकणी माणूस तसा उत्सवप्रिय, तसेच तो खाद्यप्रियही. कोकणात विविध प्रकारचे झणझणीत पदार्थ आपल्याला खायला मिळतात, विशेष करून कोंबडी वडे. कोकणात आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ अशा कोकणच्या मेव्यासह समुद्र किनाऱ्याचीही मजा लुटता येते. कोकणातील वळणदार रस्ते, घनदाट झाडी, उंच डोंगर यामुळे भर उन्हातही आपल्याला कोकण हवासा वाटतो. म्हणूनच आपण चाललो आहोत कोकण फिरायला. या कोकण सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत रत्नागिरीमधील ठिबा पॅलेस, ठिबा पॉइंट आणि रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीनंतर आपण जाणार आहोत मालवणला आणि मालवणमध्ये आपण पाहणार आहोत तिथले समुद्र किनारे, सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग बीच आणि वेंगुर्ला मधील वेतोबा मंदिर आणि बरेच काही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहतात भटकंती न संपणारा प्रवास. तर आपल्या कोकण सिरीजमध्ये आता मी दुसऱ्या ठिकाणी आले आहे, रत्नागिरीमधील ठिबा पॅलेस येथे. ठिबा पॅलेसमधील बद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर ब्रह्मदेशाचा जो राजा होता थिबामीन याला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला हा राजवाडा आहे. या राजवाड्याची बांधणी 1910 मध्ये करण्यात आली होती आणि इथे थिबामीनचा राजा आणि राणी यांनी 1960 पर्यंत इथे वास्तव्य केलेले आहे. या राजवाड्यामध्ये बघाल तर तुम्ही पहिल्या मजल्यावरती एक नृत्य कक्ष आहे आणि पाठीमागे बघाल तर तिथे एक बौद्धाची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. ती या थिबामीन राजानेच भारतामध्ये आणलेली होती. या राजवाड्याचं तुम्ही बांधकाम बघाल तर 3 मजली हे आपलं कौलारू छत असलेला हा राजवाडा तुम्हाला दिसत आहे. या राजवाड्याच्या खिडक्यांमध्ये सांगायचं झालं तर लाकडी काम केलेलं अर्धपिरमिती असलेलं हे सुंदर आपल्याला कोरीव काम केलेल्या खिडक्या दिसत आहे. या राजवाड्याचं तुम्ही जर रचना पाहाल तर खरंच खूप सुंदर आणि छान आहे. या राजवाड्यामध्ये फोटोग्राफी किंवा शूटिंग वगैरे अलाउड नाहीये आणि हा राजवाडा हा सोमवारी बंद असतो आणि इथे येण्याची वेळ म्हणजे 10 ते 5 अशी आहे. इथे पहिल्या मजल्यावर महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक वस्तू संग्रहालय विकसित केलेले आहे. त्या वस्तू संग्रहालयात कोकण विभागातील विविध ठिकाणी सापडलेल्या 10व्या आणि 12व्या शतकातील पुरातन पाषाण मूर्त्या, प्राचीन वस्तू आदी प्रदर्शनास ठेवलेले आहे. तर कसा वाटला तुम्हाला आपला हा ठिबा पॅलेसचा व्हिडिओ? आवडला ना? आवडल्यास नक्कीच कमेंट आणि लाईक आणि शेअरही करा. आणि हो, आपल्या भटकंती न संपणारा प्रवास या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. मजेत राहा, फिरत राहा. धन्यवाद.